मित्रांनो, तुम्ही ही मॅगी खाता का? तुमच्या घरात असलेले लहान मुले, तरुण किंवा वयस्कर व्यक्तींना मॅगी खायला आवडते का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण मॅगीबद्दल अशा काही आश्चर्यदायक गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या प्रत्येकाने एकदा तरी समजून घ्यायलाच हव्यात. आजकाल फक्त महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतामध्ये मॅगी हा पदार्थ खूप लोकप्रिय झाला आहे. भूक लागली की 2 मिनिटात तयार होते. चवही छान लागते आणि बनायलाही सोपी आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेक लोक मॅगी आवडीने खातात. काही लोक तर आठवड्यातून अनेक वेळा मॅगी खातात. पण मित्रांनो, चविष्ट वाटणारी प्रत्येक गोष्ट आपल्या आरोग्यासाठी चांगली असेलच असं नाही. म्हणूनच कोणताही तयार खाद्यपदार्थ किती प्रमाणात खावा आणि किती वेळा खावा हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. मॅगीमध्ये मैदा, मीठ आणि इतर प्रक्रिया केलेले घटक असू शकतात. त्यामुळे ती रोजच्या संतुलित आहाराचा पर्याय ठरू शकत नाही. विशेषतः लहान मुलांच्या शरीराची वाढ योग्य प्रकारे होण्यासाठी त्यांना पौष्टिक आहाराची गरज असते. तसेच वयस्कर लोकांनीही आपल्या खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष देणं आवश्यक असतं. त्यामुळे मॅगीसारखे पदार्थ किती वेळा खावेत आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, गेल्या काही काळात मॅगी आणि इतर प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थांबद्दल अनेक चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे कोणती माहिती खरी आहे आणि कोणती फक्त अफवा आहे हे समजून घेणेही तितकेच महत्वाचे आहे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मॅगीमध्ये नेमकं काय असतं, ती वारंवार खाल्ल्यास कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, लहान मुलांनी आणि मोठ्या लोकांनी किती प्रमाणात खावी. हल्ली वजन वाढण्याच्या अनेक समस्या दिसून येतात. वजन कसं कमी करावं यासाठी अनेक उपाय केले जातात, पण त्याचा अनेकदा काहीही फायदा होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी फास्ट फूड कमी करतात. यात विशेष म्हणजे सर्वांची आवडती मॅगी. मॅगी ही सर्वांनाच आवडत असते, पण अनेकदा वजन कमी करण्याच्या नादाला मॅगी खाणे टाळतात. खरंच मॅगी खाल्ल्याने वजन वाढतं का? चला तर जाणून घेऊया. मॅगीच्या 15 रुपयाच्या पॅकेटमध्ये 9.9 ग्रॅम प्रोटीन्स तर 131 कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय 205 कॅलरीज असतात. विशेष म्हणजे सर्वात कमी कॅलरी असलेले स्नॅक्स म्हणून मॅगी ओळखली जाते. यामुळे मॅगीमुळे वजन वाढतं हा चुकीचा समज आहे. पण मॅगी खाताना ही विशेष काळजी घ्या. मॅगी खाताना पाणी पिऊ नका. मॅगीची चव छान वाटते म्हणून प्रमाणाबाहेर मॅगी खाऊ नका. महिन्यातून 1 किंवा 2दा मॅगी खा. मॅगीला जेवणाच्या वेळी खाऊ नका, तर न्याहारीच्या वेळी खा. एकंदरीत मॅगी खाण्याचे मुख्य तोटे म्हणजेच नुकसान जास्त आहेत आणि फायदे केवळ तात्कालिक व चवीपुरते आहेत. प्रथम आपण मॅगी खाण्याचे फायदे जाणून घेऊयात. वेळ वाचतो. मॅगी अवघ्या 2 मिनिटात तयार होते, ज्यामुळे घाईच्या वेळी पटकन भूक भागवता येते. चवदार. याची चव लहान व मोठ्यांना खूप आवडते. आता आपण जाणून घेऊया मॅगी खाण्याचे तोटे. पचनास जड. मैदा आणि प्रिझर्व्हेटिव्ह असल्यामुळे पचन संस्थेवर ताण येतो व बद्धकोष्ठता होऊ शकते. वजन वाढणे. यात जास्त सोडियम, हानिकारक फॅट्स, प्रिझर्व्हेटिव्ह आणि केमिकल्स असतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब, पचनाच्या समस्या, वजन वाढ आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. पोषण मूल्यांचा अभाव. यात शरीराला आवश्यक असलेली प्रथिने, जीवनसत्वे किंवा फायबर नसतात. जर तुम्हाला मॅगीचे पौष्टिक पदार्थ किंवा पर्याय किंवा आरोग्यदायी कशी बनवावी हे जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा.